माननीय पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोकर, माननीय अपर पोलीस अधीक्षक श्री सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री विनोद इजप पवार सो यांच्या आदेशाने मालाविषयी गुन्हे उघडकीस आणणं तसेच अवैध शस्त्र बाळगणाऱ्या इसमांची माहिती काढून कारवाई करिता स्थानिक गुन्हे शाखेचे पथक रवाना होऊन पेट्रोलिंग करीत येरमाळा येथील चौकात पोहोचला असता पथकास गोपनीय बातमी मिळाली। इसम नामे श्याम शिवाजी काळे हा अंदौरा येथे जात पंचायतसाठी आलेला असून तो अंदौरा येथील हॉटेल निसर्ग समोर थांबलेला आहे व त्याच्याजवळ एक गावठी कट्टा आहे अशी माहिती मिळाल्याने पथकाने सदरची माहिती वरिष्ठांना कळवून लागलीच माहिती मिळालेल्या ठिकाणी गेले असता माहितीमधील इसम हॉटेल निसर्गचे समोर थांबलेला दिसला। पथकातील स्टाफने तात्काळ गाडीतून उतरून त्यास शिताफीने पकडून ताब्यात घेतला। ताब्यात घेऊन त्याचं नाव गाव विचारल्याबाबत त्याने त्याचं नाव श्याम शिवाजी काळे वय वर्ष 32 झगडे गल्ली भूम तालुका भूम जिल्हा धाराशिव असं सांगितलं। त्याची अंगझडती घेतली असता श्याम शिवाजी काळे याच्या कमरेला खोवलेला एक लोखंडी धातूचा त्यास लाकडी पिस्टल ग्रीप असलेला गावठी कट्टा व त्याच्या पॅन्टच्या खिशात 2 जिवंत काडतूस असं 46,000 रुपये किमतीचं मिळून आलं। नमूद आरोपीची वैद्यकीय तपासणी करून त्याच्या विरुद्ध पोलीस ठाणे कळंब येथे अवैधरित्या शस्त्र बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून त्याला पुढील कारवाई करिता पोलीस ठाणे कळंब येथे हजर केलं। सदरची कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री विनोद इजप पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री सचिन खटके, पोलीस हवालदार विनोद जानराव, नितीन जाधवर, पोलीस नाईक बबन जाधवर, रोहित दंडनाईक यांच्या पथकाने केली आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.